गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादी येण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि एक 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 जीवाचं पद्धती घेऊन म्हणजे गती, इंद्रिय काय आदी घेऊन आम्ही 24 प्रकारच्या स्थानांनी त्या जीवाची निश्चित कल्पना किंवा माहिती करून घेत आहोत. अशा याच्यामध्ये आम्ही पाहिलं की जर आम्ही भावही त्यांचे माहिती करून घेतले तर आमचं विशेष असं ज्ञान त्या ठिकाणी होईल. आणि भाव ही अत्यंत एक महत्वाची कल्पना आहे. जीवाचे असाधारण भाव एकूण 53 सांगितलेले आहे. हे 53 भावामध्ये औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक, औदैक आणि पारिणामिक असे 5 तऱ्हेचे भाव आहेत. आणि या 5 तऱ्हेचे जर उत्तर भाव आम्ही पाहिले प्रत्येकाचे भेद प्रभेद तर आम्हाला 53 भाव त्या ठिकाणी मिळतात. आणि या 53 भावांपैकी 3 भावांना तर अगदी सोपं आहे, परंतु 2 भाव थोडेसे आम्हाला त्याचे भेद लक्षात घेणं थोडं जरुरीचं वाटतं. आणि म्हणून एका कागदावर जर आम्ही या 53 भावांची नावं लिहून घेतली तर आम्हाला बरोबर त्या ठिकाणी एक एक भाव पाहून तो भाव त्या गतीत किंवा तिथे आहे की नाही याची निश्चिती करता येऊ शकते. तर पहिल्यांदा आपण भाव 53 कोणते हे पाहू. बहुतेक सगळ्यांना माहिती आहे तरी देखील रिपिटेशन म्हणून हे या ठिकाणी आपण घेतो आहे. औपशमिक भाव पहिला. कर्माच्या उपशमाच्या निमित्ताने जीवाचा जो भाव प्रगट होतो त्याला औपशमिक भाव म्हटलेला आहे. आणि औपशमिक भाव 2 प्रकारचा आहे, सम्यक्त्व आणि चारित्र. कर्मामध्ये उपशम किती कर्माचा उपशम होऊ शकतो? प्रश्न. उपशम किती कर्मात होतो? हॅलो. 8 कर्मांपैकी किती कर्मामध्ये उपशम होतो? एकाच कर्मामध्ये उपशम होतो, फक्त मोहनीय कर्मामध्ये. मोहनीय कर्मात फक्त उपशम होतो, बाकीच्या 7 कर्मांमध्ये उपशम होत नाही. दुसरा भाव आहे क्षायिक भाव. क्षायिक भावामध्ये त्या ठिकाणी किती भाव लावायचे? 9 भाव लावायचे. क्षायिक भाव 9 तऱ्हेचे आहे. आणि हे 9 भाव कोणते लावायचे आपल्याला? तर सम्यक्त्व, दुसरं 4 घातीय कर्मांच्या अभावात, 4 घातीय कर्मांच्या अभावात आम्हाला 9 भाव लावायचे. क्षायिक सम्यक्त्व, केवल ज्ञान, क्षायिक दर्शन, क्षायिक ज्ञान, क्षायिक दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य आणि वीर्य आणि एक आणि सम्यक्त्व आणि चारित्र. सम्यक्त्व आणि चारित्र असे हे 9 भाव आपल्याला क्षायिक भावामध्ये 9 भाव लावायचे. आणि नंतर क्षायोपक्षमिक भाव. क्षायोपक्षमिक भावामध्ये 18 भाव लावायचे. कर्माचा क्षयोपक्षम. कर्मामध्ये किती कर्मांमध्ये क्षयोपक्षम होतो? क्षयोपक्षमाची प्रक्रिया किती कर्मामध्ये घटित होते? 4 कर्मांमध्ये. 4 घातीय कर्मांमध्ये क्षयोपक्षमाची प्रक्रिया घटित होते, घातीय कर्मांमध्ये. आता ज्ञानावरणाच्या क्षयोपक्षमामध्ये किती भाव होतील? तर 4 सुज्ञान आणि 3 कुज्ञान असे 7 भाव ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमात आहे.
दर्शनावरण कर्माच्या क्षयोपशमानी 3 दर्शन, चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन. अंतराय कर्माच्या क्षयोपशमामध्ये 5 लब्धी. नंतर मोहनीयामध्ये सम्यक्त्व 1 लावायचं, जे दर्शन मोहनीयाच्या क्षयोपशमामध्ये आहे. नंतर चारित्र लावायचं, एक क्षायिक चारित्र म्हणजे क्षयोपशमिक चारित्र, संयम चारित्र, असे 2 प्रकारचे चारित्र या ठिकाणी लावायचे. मुनींचं चारित्र आणि संयम देशव्रतींचं चारित्र. नंतर औदैक भाव. औदैक भावाचे 21 प्रकार आहे. या 21 प्रकारांमध्ये काय काय लावाल? 4 गती. गती कषाय, लिंग, मिथ्या दर्शनात, अज्ञान, नंतर असंयम, असिद्धत्व, 6 लेशा. अशा प्रकारचे हे भाव, औदैक भावाचे 21 भेद लावायचे आणि पारिणामिक भावाचे 3 भेद लावायचे. जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. अशा तऱ्हेने 53 भावांची चर्चा आपण हे जे 4 आपल्या गती झालेल्या आहे यात लावून घेऊया. तर पहिल्यांदा आपण पाहू नरक गती. नरक गतीमध्ये आपण सामान्य कथन पाहू. वेगवेगळं कथनही आम्हाला बघता येतं, पण आम्ही इथे सामान्य चर्चा करणार आहे. सामान्य अपेक्षेने 1 ते 4 गुणस्थानाचे जीव आम्हाला नरक गतीत पाहायला मिळतात. कारण पहिल्या गुणस्थानातलेही आहे, दुसऱ्यातही आहे, तिसऱ्यातलेही आहे आणि चौथ्यातही आहे. म्हणून सामान्य कथनाने 1 ते 4 गुणस्थानामध्ये किती प्रकारचे भाव असतील असं आपण या ठिकाणी लावू. विशेष लावायचं असेल तर मग त्याला परत मिथ्यात्वात किती राहील, सासादन मध्ये, मिश्र मध्ये आणि 4 लावता येऊ शकतात. पण आपण त्यामध्ये जाऊ नये. आपण फक्त सामान्य कथन इथे भावाच्या अपेक्षेने बघू. मग आता नरक गती आहे. नरक गतीमध्ये औपशमिक भाव राहतील का, आणि राहिले तर कोणता राहील? मिथ्यात्व, औपशमिक भाव. हो औपशमिक. राहिलं तर 4 अनंतानुबंधीचा उपशम राहील. नाही, आपल्याला औपशमिक भाव म्हणजे सम्यक्त्व आणि चारित्र 2च लावायचे आहे ना. आता थोडस तिकडल्याशी आपण थोडं इकडे पहा. आपली आता दृष्टी बदलवायची आहे. मग सम्यक्त्व भावाचं सम्यक्त्व राहील, चारित्र राहणार नाही. कारण औपशमिक चारित्राची सुरुवात 8व्या श्रेणीच्या स्थानापासून आहे, त्यामुळे चारित्र राहणार नाही. पण औपशमिक सम्यक्त्व म्हणजे औपशमिक भावापैकी 1 भाव सम्यक्त्व राहील. आता दुसरं, क्षायिक भावापैकी किती भाव राहू शकतील? क्षायिक सम्यक्त्व. क्षायिक सम्यक्त्व राहील, पण परत तिथे अपेक्षा लावायची की पहिल्या नरकाच्या अपेक्षेनीच फक्त क्षायिक सम्यक्त्व राहू शकेल. बाकी 6 नरकात क्षायिक सम्यक्त्व राहणार नाही. थोडस विशेषतेने आपण पाहणार आहे, पण सामान्य कथनात क्षायिक सम्यक्त्व राहू शकेल, पण पहिल्या नरकाच्या अपेक्षेने. आता क्षायोपशमिक भाव, बाकीचे तर कोणतं राहणार नाही. क्षायिक भावातलं सम्यक्त्व सोडलं तर कोणतेही भाव आता क्षायिक भाव राहणार नाही. म्हणून औपशमिक भाव 1, क्षायिक भाव हा 1 सम्यक्त्व. आता क्षायोपशमिक भावापैकी कोणते भाव राहतील? 3 सुज्ञान, 3 कुज्ञान, अशी 6 ज्ञान म्हणजे 6 राहतील भेद. दर्शनाचे चक्षु अचक्षु नाही, तिथे सुज्ञान असेल तर राहतील 3 पण. कुज्ञान असेल तर 2 दर्शन राहतील आणि सुज्ञान असेल तर 3ही दर्शन राहतील. म्हणून 3 दर्शन सामान्य कथन की चक्षु अचक्षु आणि अवधी 3 दर्शन. लब्धी आता किती राहतील? लब्धीमध्ये तर विचार करायचाच नाही, कारण लब्धी 5ही लब्धी प्रत्येक जीवाला असणार आहे. तो निगोदी जीव असेल तरीही 5 लब्धी त्याला असतातच असतात. म्हणून लब्धीविषयी तर विचार करायची गरजच नाही. लब्धी 5ही सांगूनच टाकायच्या. म्हणून 5ही लब्धी सगळ्याच जीवांना 12व्या गुणस्थान पर्यंत सगळ्यांना राहणार आहे. म्हणून तिथे 5 लब्धी लावून टाकायच्या. मग आता क्षायोपशमिक सम्यक्त्व नरकात राहील का?
क्षारपक्षमिक असते तर त्याला क्षयपक्षमिक सम्यक्त्व राहू शकते. जसे आता कृष्ण आणि रावण यांचे जे जीव आहे नरकामध्ये, तिसऱ्या नरकात, हम्म, त्यांना हम्म, क्षयपक्षमिक सम्यक्त्वच आहे त्या ठिकाणी. अच्छा आणि कित्येक जीव असे असतात की त्यांना क्षयपक्षमिक सम्यक्त्व असू शकतं. असतात. त्यामुळे क्षयपक्षमिक सम्यक्त्व आहे. चारित्र, क्षयपक्षमिक चारित्र. आता क्षयपक्षमिक चारित्र कुठून सुरुवात होते? 6व्या गुणस्थानात क्षारपक्षमिक क्षारोक्षमिक सहा चारित्र्याची कोणत्या? 6व्या नाही, किंवा पाचव्यातच लावायचं. देश संयम. 5व्या हा, गुणस्थानात. 5व्या 5व्या गुणात गुणस्थानापासून क्षयक्षमिक तर 5 पासून कुठपर्यंत? 5व्या क्षयक्षमिक चारित्र गुणस्थानापासून 5व्या गुणस्थानापासून 7व्या पर्यंत. पुढे मग औपशमिक किंवा सातव्यापर्यंत. क्षयिक होणार आहे. म्हणून 5 ते हम्म 7 या गुणस्थानात क्षयपक्षमिक चारित्र लावायचं. नंतर संयमासंयम. नरकामध्ये संयमासंयमी जीव आहे का? देश संयमी जीव आहे का? नाही आहे. नाही. म्हणून तिथे नाही देश संयम नाही आणि सकल संयमी पण ते नाही. नाही म्हणून चारित्र दोनही प्रकारचं नाही, सकल संयमी पण नाही आणि देश संयमी पण नाही. म्हणजे क्षयपक्षमिक भावातले 3 ज्ञान, 3 अज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी आणि सम्यक्त्व एवढे भाव त्या ठिकाणी राहतील. म्हणजे 15 भाव त्या ठिकाणी 15 क्षयपक्षमिक भाव राहतील. 15. 3 कोणते कमी? एक देश संयम, सकल संयम आणि आणि शाहीक चारित्र. हा नाही, 2च कमी झाले ना. शाहीक आणि चारित्र तर मनपर्यय ज्ञान. मनपर्यय ज्ञान कमी झालं. एक हा एक मनपर्यय ज्ञान. ज्ञान कमी केलं. 3 कमी केले हे. आता औदैक भाव किती राहतील? औदैक भावामध्ये एक गती राहील, नरक गती. हम्म कषाय किती राहतील? कश कषाय या ठिकाणी 4च जोडलेले आहे, म्हणजे भेद केलेले नाही. या म्हणजे औदैक भावामध्ये कषायांचे 4च कषाय, क्रोध, मान, माया, लोभ हेच भेद केलेले आहे. त्याच्यामुळे इथे अनंत अनुबंधी अप्रत्याख्यान भेद प्रभेदात जायची गरज नाही. सामान्य चारी कशा कषाय 4ही चारी कषाय राहतील. राहतील. वेद एक वेद ते राहील, एकच राहील. एकच नपुंसक. राहील हा, नंतर मिथ्या दर्शन असेल. असू शकतं काही जीवांना. हा म्हणून औदैक भावात मिथ्या दर्शन पण राहील. मिथ्या दर्शन औदैक का म्हटलं? कारण मिथ्यात्व कर्माच्या उदयातच मिथ्या दर्शन भाव आहे. म्हणून मिथ्या दर्शनाला औदैक भाव म्हटलेलं आहे. नंतर अज्ञान. आता इथे अज्ञान कोणतं आहे. अज्ञान लावायचं? औदैक अज्ञान लावायचं. औदैक अज्ञान म्हणजे 2 तऱ्हेचे अज्ञान आम्हाला माहिती आहे. एक क्षायोपक्षमिक अज्ञान आणि दुसरं औदैक अज्ञान. क्षायोपक्षमिक अज्ञान हे कधी असतं? जर मिथ्यात्व असेल आणि मिथ्यात्व अवस्थेत जी कुज्ञान आहे त्याला क्षायोपक्षमिक अज्ञान म्हणायचं. आणि औदैक अज्ञान, ज्ञानावरण कर्माच्या उदयात जे अज्ञान पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे त्याला औदैक अज्ञान म्हणायचं. 2 अज्ञानातला फरक लक्षात घ्या. एक क्षायोपक्षमिक अज्ञान आहे आणि दुसरं औदैक अज्ञान आहे. औदैक अज्ञान हे ज्ञानावरण कर्माच्या उदयात आहे आणि क्षायोपक्षमिक अज्ञान हे सम्यक दर्शनास, मिथ्या दर्शनासोबत जे मिथ्या ज्ञान आहे त्याला क्षायोपक्षमिक अज्ञान म्हणायचं. आता इथे अज्ञान आहे का? हे औदैक अज्ञान आहे, कारण सगळ्या 12ही गुणस्थान पर्यंतच्या जीवांना असणार आहे. नंतर असंयम. असंयम आहेच. असंयमच आहे म्हणून ते औदैक असंयम त्यांना आहे. नंतर असिद्धत्वपणा. जोपर्यंत सिद्ध बनत नाही तोपर्यंत असिद्धत्व लावायचं. जसं तिकडे 5 आपण लब्धी लावायच्यात, तोपर्यंत असिद्धत्व हे 13व्या गुणस्थानापर्यंत लावायचंच. 14व्यातही लावू शकतो. लेशा. 3 अशुभ लेशा. 3 अशुभ लेशा अशुभ राहतील. लेशा. अशा प्रकारे या
21 औदैक भावांपैकी त्यांना 13 औदैक भाव राहतील, 3 गती कमी होतील, नंतर 2 वेद कमी होतील, लेशा 3 शुभ लेशा कमी होईल. आता पारिणामिक भाव किती राहतील त्यांना? जीवत्व आणि अभव्यत्व. भव्य दोन्ही भव्यत्व भव्य पण पण असेल. राहील ना. म्हणून जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व तीनही पारिणामिक भाव त्यांना राहतील. असे सामान्य कथनाने नरक गतीमध्ये एकूण 53 भावांपैकी 33 भाव आपल्याला दिसतात. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला विशेष काही करायचं असेल तर या ठिकाणी मिथ्यात्व गुणस्थानात किती राहील, सासाधन मध्ये किती, मिश्र मध्ये किती आणि चौथ्या गुणस्थानात अविरत सम्यक्त्व मध्ये किती भाव राहतील याचही अलग काढू शकतो. आणि तुम्ही हे घरी करू शकता. एकदा थोडस लक्षात आल्यानंतर हे प्रकरण आपण घरी पण लावू शकतो. आता तिर्यंच गतीमध्ये आपल्याला भाव पाहायचे आहे. तिर्यंच गतीमधील जीव औपशमिक भाव. तिर्यंच जीवांना सम्यक्त्व असतं, चारित्र्य नाही राहणार. औपशमिक सम्यक्त्व राहील, चारित्र्य नाही. क्षायिक भावापैकी सम्यक्त्व एकच सम्यक्त्वच राहील, एकच बाकी कोणतेही आहे. राहणार नाही. नाही एकच राहील. बाकी का नाही राहणार? कारण अजून ते सम्यक्त्व म्हणजे तिर्यंच गतीतला तो जीव आहे आणि क्षायिक सम्यक चारित्राची सुरुवात पुढे होणार आहे, म्हणून तिथे राहणार नाही. क्षायोपशमिक भाव आता परत क्षायिक नरक भावामध्ये आपण गतीसारखेच आहे. सम्यक्त्व लावलं का? हो, भोगभूमीच्या अपेक्षेने. तिर्यंच गतीमध्ये भोगभूमीच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्व असू शकतं. एखाद्या जीवानी इथे त्याची प्रस्थापक आहे आणि त्याला तिर्यंच्या आयुचा आधी बंध पडलेला आहे, तो जीव तिथे जाऊन क्षायिक सम्यक्त्व असू शकतं त्याला, या अपेक्षेने लावलाय. इकडे कर्मभूमीच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्व लागत नाही, ही पण विशेषता पाहायची. आणि तिकडे मात्र भोगभूमीच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्व तिर्यंच गतीमध्ये लागू शकते. क्षायोपशमिक भाव आता 6 ज्ञान, म्हणजे 6 ज्ञान, 3 ज्ञान आणि 3 अज्ञान. 3 ज्ञान, सुज्ञान, 3 अज्ञान. त्यानंतर 3 दर्शन राहील. 3 दर्शन राहील. लब्धी 5 राहतील. 5 राहतील लब्धी. सम्यक्त्व राहू शकते, क्षायोपशमिक सम्यक्त्व राहू शकते तिर्यंच गतीतील जीवांना, म्हणून सम्यक्त्व राहील. संयमासंयम राहू शकेल. देशव्रती बनू शकतो तिर्यंच गतीतला जीव, 5वे गुणस्थान त्याचं होऊ शकतं, म्हणून इथे संयम राहील. आणि महाव्रत संयम मात्र राहणार नाही, किंवा चारित्र ते क्षायोपशमिक चारित्र मात्र राहणार नाही. पण तो 5वं गुणस्थान त्याचं असू शकते. म्हणून आता या ठिकाणी काय झालं, क्षायोपशमिक भावामध्ये तिकडे आपण 15 लावलेले होते, इथे 1 वाढलं, इथे 16 आपल्याला क्षायोपशमिक भाव लावता येतात. औदैक भावामध्ये आता गती 1 गती, 4 कषाय, 4 कषाय, 2 वेद, तीनही वेद राहतील. अपेक्षेने तीनही आहे, 3 राहतील. 3ही लावता येतात. मग विशेष पाहिलं तर भोगभूमीत 2 लावायचे, असं पाहू शकतो. मिथ्यादर्शन असेल. औद्योगिक अज्ञान पण असेल. अज्ञान पण आहे. औद्योगिक अज्ञान लावायचंच 12व्यापर्यंत म्हणून आहे. आणि असंयम असू शकेल, काही जीव असंयमी असतील, काही जीव देश संयमी आहे, पण काही जीव असंयम पण आहे. नंतर असिद्धत्व आहे. लेशा, शाही लेशा आहे. म्हणजे भोगभूमीच्या अपेक्षेने किंवा कर्मभूमीच्या अपेक्षेने काही जीव मंद परिणामी असतील, त्यांना शाही लेशा असू शकतील. आणि पारिणामिक भाव इथे परत 3ही पारिणामिक भाव तिर्यंच गतीतील जीवांना लावता येतील. असे एकूण
39 भाव तिर्यंच गतीमध्ये पाहायला मिळतात. औपशमिकचा 1, शाईकचा 1, क्षायोक्षमिकचे 16, औदैकचे 18 आणि पारिणामिक मध्ये 3 अशा प्रकारे तिर्यंच गतीतील जीवांना इतके भाव असू शकतात. आता मनुष्य जर गती लावली आपण, मनुष्य गतीमध्ये भाव कसे लावाल? मनुष्य गती अगदी साधी आहे. आता याच्यात तर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये भाव लावावे लागतात. औपशमिक भाव लावला आपण तर दोन्ही लागेल. दोन्ही सम्यक्त्व लागेल. आणि चारित्र्य दोन्ही आहे. हा, सम्यक्त्व आणि चारित्र्य दोन्ही पण आहे. शाईक भाव लावले आपण तर ते सगळे असू शकतात ना. तेही सगळे राहू शकतात. क्षायिक भाव सगळं 9च्या 9 पण क्षायिक भाव असू शकतात. राहते. क्षायोक्षमिक भाव लावले तर ते पण सगळे सगळे त्याच्यामध्ये 18च्या 18 सगळे पूर्ण भाव राहते. आपल्याला लावता येतात. औदैक भाव लावले तर एक भावात गती कमी होईल 3, गती 3 कमी होईल. त्याच्यामुळे बाकी सगळे बाकी सगळे राहतील. फक्त गती 3 कमी होईल. एक मनुष्य गतीच राहील. राईट. आणि पारिणामिक भाव लावले तर ते 3 तीनही असेल. पारिणामिक भाव लागतात. म्हणून अशा तऱ्हेने एकूण 3च भाव 50 कमी झाले. औदैक भावातले 50. 50 भाव या ठिकाणी असू शकतात पारिणामिक याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला 14 गुणस्थानांच्या अपेक्षेने देखील आम्ही हे पूर्ण वर्णन लावू शकतो. आता देवगतीच्या अपेक्षेने आपल्याला बघायचंय तर याच्यामध्ये भवनत्रिक अपेक्षेने आणि वैमानिक देव अपेक्षेने 2 तऱ्हेच्या विवक्षा लावायच्या. भवनत्रिकाच्या अपेक्षेने जर आम्ही लावलं तर औपशमिक भावापैकी सम्यक्त्व. सम्यक्त्व, शाईक भावापैकी सम्यक्त्वच राहील का सम्यक्त्व? भवनत्रिकामध्ये क्षाईक सम्यक्ती राहील का? नाही राहणार. क्षायिक नाही सम्यक्त्व राहणार. नाही राहणार. कारण तो देव वैमानिक मध्ये जाईल. वैमानिक मध्ये म्हणून जाईल म्हणजे नाही राहणार. म्हणून इथे क्षायिक वाला राहणार नाही. क्षायोक्षमिक मध्ये शाळेत समित 3 आणि मध्ये 6 ज्ञान, 3 3 दर्शन, 5 5 लब्धी, सम्यक्त्व, त्याच्यानंतर चारित्र्य पण नाही आणि संयमासंयम म्हणतात. चारित्र्य पण नाही आणि संयमासंयम पण नाही. म्हणजे सम्यक्त्व 1 तेवढं आहे. म्हणून क्षायोक्षमिक भाव लावताना 3, 3, 6, 3, 9, 10, 5, 15 असे 15 भाव क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात लागले. नंतर औदैक मध्ये 3 गती कमी होईल. आणि 3 एक गती कमी, नपुंसक. 3 आणि गती 1 कमी वेद होईल. कमी, 1 नपुंसक 1 वेद वेद कमी कमी, होईल आणि 2 लेशा कमी होतील. 2 लेशा पद्म आणि शुक्ल या 2 लेशा कमी होतील. अशा तऱ्हेने औदैक भावामध्ये 15 भाव लागतात आणि पारिणामिक भावामध्ये 3 परत असतील. 3ही भाव लावावे लागतात. कोणते? जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व. आता वैमानिक देवांमध्ये जर आम्ही सामान्य विचार केला वैमानिक देवांचा तर औपशमिक मध्ये सम्यक्त्व, शाईक मध्ये सम्यक्त्व, त्याच्यानंतर क्षमिक मध्ये 6 ज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी, 4 ज्ञान, 3 आणि 3 6 ज्ञान. कुज्ञान नाही, 6 ज्ञानच म्हटलं ना. कुज्ञान 6 म्हटलं का? 6 ज्ञान, 4 आहे. 6 ज्ञान, 6 ज्ञान, 3 दर्शन, त्याच्यानंतर 5 लब्धी, सम्यक्त्व, शाईक सम्यक्त्व, चारित्र्य आणि हे राहणार नाही. संयमही नाही. आता औदैक भावामध्ये 3 गती कमी होती म्हणजे 1 गती, 4 कषाय, 2 लिंग, 2 वेद आणि लेशामध्ये लेशामध्ये कोणती लेशा कमी होईल? 3 शुक्ल लेशा राहतील आणि जन्माची पीठ राहील. जन्म घेताना कदाचित पीठ असू शकते. म्हणून 4 लेशा तिथे
निवृत्त राहते. पर्याप्तक मध्ये का? अपर्याप्तक, हा, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत पीत लेशा राहू शकते. पीत हे पद्म 2 आणि लेशा शुक्ल, आणि 3 गती, 5 कमी होती. हा, तशा प्रकारे तशा 3च लागतात. पीतच आहे त्यांची जन्मात. पीतांत लेशा हा पीतच आहे, तर पीतच लेशा लावायची. 3 पीत, 3 शुक्ल लेशा, तशा तऱ्हेने त्यांचे भाव एकूण राहतील. इथपर्यंतचं प्रकरण आपलं झालेलं आहे आणि हे भावाचंही प्रकरण लावलं. आता आपण मूळ कालच्या प्रकरणावर येऊ, इंद्रिय मार्गणेवर. म्हणजे काल आपले जे 24 ठाणा सुरू आहे इंद्रिय मार्गणेची, तिथे आपण येऊ आता. आणि आता इंद्रिय मार्गणा लावताना परत या एकेंद्रियामध्ये आपण भावाचं प्रकरण पण लावू अशाच तऱ्हेने. आता काल आपण बघितलं होतं की एकेंद्रिय जीवाला कषायांचा सद्भाव कसा असतो. क्रोध, मान, माया आणि लोभ या 4ही प्रकारच्या कषायांचा सद्भाव त्यांच्या जीवनात दिसून येतो. आता एकेंद्रिय जीवांना मिथ्यात्व कोणतं कोणतं आहे आणि कशा तऱ्हेने राहू शकतो. आता मिथ्यात्वाचे तर पहिल्यांदा 5 भेद केलेले आहे आणि दुसऱ्या तऱ्हेने मिथ्यात्वाचे 2 भेद केलेले आहे. गृहीत मिथ्यात्व आणि अगृहीत मिथ्यात्व. जे ग्रहण केलेलं मिथ्यात्व आहे त्याला गृहीत मिथ्यात्व म्हटलं जातं. आणि जेव्हा ग्रहण केलेलं मिथ्यात्व आहे तेव्हा दुसऱ्याच्या उपदेशांनी वगैरे जे लावलेलं आहे आपण, तेव्हा 7 म्हणजे त्या ठिकाणी मनाची गरज आहे. मन असेल तरच आपल्याला गृहीत मिथ्यात्व घटित करता येऊ शकतं, अन्यथा गृहीत मिथ्यात्व घटित होणार नाही. म्हणून एकेंद्रिय जीवों के गृहीत अगृहीत आदि सभी मिथ्यात्व संभव है. आता त्यांना गृहीत कोणत्या प्रकारे आहे, तर पहिल्यांदा त्यांनी जन्म असा कुठेतरी मनुष्यादी किंवा त्यांचा जन्म हा संज्ञी रूपाने झालेला आहे आणि संज्ञी रूपाने झाल्यानंतर ते परत एकेंद्रिय पर्याय त्यांनी धारण केली, तर जे मागचे संस्कार आहे हे त्यांच्यावर असू शकतात आणि या दृष्टीने त्यांना गृहीत मिथ्यात्वाची संभावना सांगितलेली आहे. म्हणून एकेंद्रिय जीवों के गृहीत अगृहीत आदि सभी मिथ्यात्व संभव है, क्योंकि जिनका हृदय 7 प्रकार के मिथ्यात्व रूपी कलंक से अंकित है, ऐसे मनुष्यादि गति संबंधी जीव पहले ग्रहण की हुई मिथ्यात्व पर्याय को न छोड़कर जब स्थावर पर्याय को प्राप्त करते हैं तो उनके 7 ही प्रकार का मिथ्यात्व पाया जाता है. इस कथन में कोई विरोध नाही है. 7ही प्रकारच्या मिथ्यात्वामध्ये वृद्ग्राहित म्हणजे ग्रहण केलेलं मिथ्यात्व आणि स्वाभाविक मिथ्यात्व म्हणजे अगृहीत मिथ्यात्व, हे 2 शब्द जे आले आहे हे गृहीत मिथ्यात्वासाठी आणि अगृहीत मिथ्यात्वासाठी आलेले आहे. व्युद्ग्राहित म्हणजे ग्रहण केलेलं आणि स्वाभाविक जे शब्द आलाय तो हा अगृहीत साठी आलेला आहे. अगृहीत आणि गृहीत या मिथ्यात्वामध्ये अंतरंग निमित्त कारणामध्ये कोणता फरक असतो. गृहीत मिथ्यात्व आणि अगृहीत मिथ्यात्व या 2 मिथ्यात्वामध्ये अंतरंग कारणाच्या अपेक्षेने कोणता भेद राहील. मिथ्यात्व कर्माचा उदय. कर्म म्हणजे काय राहील, या 2ही मिथ्यात्वामध्ये अंतरंग कारणाच्या अपेक्षेने कोणताही भेद नाही. 2ही ठिकाणी अंतरंग निमित्त कारण समान आहे, फक्त बाह्य निमित्त कारणाच्या अपेक्षेने फरक पडणार आहे. बाह्य निमित्त इथे परोपदेशाचं आहे आणि तिथे बाह्य निमित्त नसताना सुद्धा स्वतःच्या कर्माच्या अधीन होऊन हा जीव मिथ्या स्वरूप परिणत झालेला आहे. अशाच तऱ्हेचं आम्ही सम्यक्त्वामध्ये देखील लावलेलं आहे. एक निसर्गज सम्यक दर्शन आणि दुसरं अधिगमज सम्यक दर्शन है ना. निसर्गज म्हणजे जे कर्माच्या क्षयोक्ष म्हणजे जे निसर्गाने झाला, याचा अर्थ काय की त्या ठिकाणी कर्माचा असा प्रकारचा अनुदय आहे, तिथे ते घटित झालेलं आहे. आणि अधिगमज मध्ये पर उपदेशाने ज्या सम्यक्त्वाचं ग्रहण केलं गेलं त्याला अधिगमज सम्यक्त्व म्हटलेलं आहे. तेच भेद इकडे मिथ्यात्वामध्ये देखील लावायचं.
दोनही मध्ये अंतरंग निमित्त कारण समान आहे. तिथे निसर्गज मध्ये 4 अनंतानुबंधी आणि दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतींचा अनुदय हे अंतरंग कारण आहे. आणि या ठिकाणी मिथ्यात्व कर्माचा उदय हे अंतरंग कारण विद्यमान आहे मिथ्यात्वामध्ये. पण निसर्गजमध्ये आपण असं म्हणतो ना की पूर्वसंस्कारामुळे, पण मग पूर्वसंस्कार तर राहतात की नाही? हो ना, राहील ना. पण आता मग ते आता पूर्वसंस्कार उपदेशाचं म्हणजे निमित्त. आधी कधीतरी उपदेश ऐकलेला आहे म्हणूनच की नाही? हो, देशना हे 5 लब्धी झाल्याशिवाय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. क्षयोक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, कधी ना कधीची ती देशना आहे. म्हणून देशना तर असणारच आहे. म्हणजे आम्ही म्हणतो ना, सम्यक्त्व प्राप्तीसाठी पहिल्यांदा 5 लब्धी व्हाव्या लागतात. त्याच्यामध्ये तिसरी लब्धी आहे देशना लब्धी. जरी आत्ता देशना नाही मिळाली तरी कधीची तरी ती देशना आम्हाला तिथे उपयोगात पडलेली आहे. पण तात्काळ आत्ता बाह्य निमित्त नाही, म्हणून त्याला नैसर्गिक म्हटलेलं आहे, निसर्गज म्हटलेलं आहे. बर. क्या सभी एकेंद्रिय जीवों के सभी मिथ्यात्व हो सकते हैं? आता सगळ्या एकेंद्रिय जीवांना सगळे मिथ्यात्व राहतील का हे 7ही प्रकारचे? तर त्यांनी सांगितलं, ज्यांनी मनुष्यादी पर्याय पहिल्यांदा धारण केलेली आहे त्यांनाच गृहीत मिथ्यात्व राहील. जो अनादी कालापासून या एकेंद्रिय पर्यायीतच आहे, तिथून निघालेलाच नाही, त्याच्या जीवनात गृहीत मिथ्यात्व असणार नाही. म्हणून नाही, जो एकेंद्रिय अथवा द्विनेन्द्रिय आदि जीवों ने आज तक सौधनी पंचेंद्रिय पर्याय को प्राप्त नहीं किया, उनके 5 गृहित मिथ्यात्व नहीं हो सकते, क्योंकि मन के अभाव में जीव में किसी के उपदेश ग्रहण करने की क्षमता नहीं हो सकती. उपदेश को ग्रहण किए बिना गृहित मिथ्यात्व नहीं हो सकता है. एक प्रश्न घेऊन घेऊ. एकेंद्रिय जीवों के कम से कम कितने प्राण होते हैं? एकेंद्रिय जीवांना कमीत कमी प्राण किती राहतील? 4 आणि निवृत्त 4 किंवा 3 निवृत्त पर्याप्तक मध्ये 3. निवृत्त पर्याप्तक म्हणा किंवा लब्ध पर्याप्तक म्हणा, तिर्यंच गतीतील जीव लब्ध पर्याप्तक पण असू शकतात. म्हणून लब्ध पर्याप्तक किंवा निवृत्त पर्याप्तकाच्या अपेक्षेने त्यांना श्वासोश्वास प्राण राहणार नाही आणि पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना 4 प्राण राहतील. एक स्पर्शनेंद्रिय, आयु, श्वासोश्वास आणि कायबल. हा, ठीक आहे. या ठिकाणी आपण आता थांबूया. उद्या एकेंद्रिय जीवांमधले पण आपण भाव लावू, त्या अनुषंगाने पाहाल. त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी मांगो वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणो सिद्धाणं, नमो आयर्याणो, नमो वज्रायाणं, नमो लोये लौह साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.